परंतु दरम्यान सध्या खासदार संजय राऊत बोलतायत, आपण थेट तिथे जाऊयात. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता काही केलं जात आहे का? बिहार निवडणुकीपेक्षाही या देशातील मुस्लिम समाज हा आपल्या जवळ आल्याशिवाय 2029च्या निवडणुका आणि त्या आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंच ते आता अशा प्रकारचे निर्णय घेत आहेत आणि ते जगाला दाखवू इच्छित आहेत, मुस्लिम राष्ट्रांना, की आमच्याकडल्या मुस्लिमांची आम्ही काळजी घेत आहोत, की ते आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणाल कामराबाबतचा वाद अजूनही मिटलेला नाही आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एका वेब पोर्टलला मुलाखत देताना म्हटलेलं आहे, सुपारी घेऊन त्यानं हे आरोप केलेले आहेत. खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रानं निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे. बघा, एकनाथ शिंदे काय म्हणतात किंवा त्यांचे लोक काय म्हणतात त्याच्यावरती या देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाही. आपण गद्दारी केल्यापासून जी वक्तव्य करताय ती कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतात? एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत गेल्या 3 वर्षापासून, ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या शब्दकोशात बसत आहेत हे त्यांनी सांगावं. कुणाल कामराने गेल्या अनेक काळापासून, अनेक वर्षापासून त्याचे कार्यक्रम हे एका व्यासपीठावर तो करतो आणि त्याने प्रत्येकावरती व्यंग केलेलं आहे. त्याने की एकनाथ शिंदेंवरच केलं आहे का, किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मोदींवर केलं का? नाही, त्यांनी राहुल गांधीजींवरती केलेलं आहे, त्यांनी मनमोहन सिंगवरती केलं आहे, त्यांनी सोनिया गांधींवरती केलं आहे, त्यांनी माननीय उद्धवजींवरती केलेलं आहे. राजकारणामध्ये या गोष्टी सहन करायच्या असतात, संयमानं पाहायच्या असतात, ती सोडून द्यायच्या असतात. जोपर्यंत तुमच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची टीका किंवा बदनामीकारक टीका होत नाही तोपर्यंत राजकारण्यांनी या टीकेकडे एक मजा म्हणून पाहायला पाहिजे. गेल्या 60-70 वर्षापासून आम्ही अशा प्रकारची व्यंगात्मक कविता किंवा भाषणं, लेखन आम्ही पाहतो आहोत ना. एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी पाहिलं, ही सुपारी आहे. मग राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा आमच्यावरती जेव्हा अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या अशा लोकांकडून झाल्या तेव्हा त्या तुम्ही सुपारी दिल्या होतात का? तुम्ही सुपारी दिली होती का? सांगा ना. अनेक यूट्यूबर जे आहेत भारतीय जनता पक्षानं पोचलेले अनेक आहेत, ते आमच्यावर सातत्यानं टीका करत असतात घाणेरड्या शब्दामध्ये. मग त्यांना तुम्ही पोचताय का? तुम्ही सुपारी दिली का? याचं उत्तर त्यांनी द्यावं. सर, काल योगी आदित्यनाथांची एक मुलाखत झाली, त्यात म्हटलं की तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांच्या वैयक्तिक खंडीकरणासाठी केला जाऊ शकत नाही आणि समाज तोडण्यासाठी करू शकत नाही, ही कुणाल कामराव त्यांची टिप्पणी होती. कोणीही समाज तोडत नाही, नंबर 1, आणि कोणी व्यक्तिगत टीका केली नाही. आपण समाजकारणात, राजकारणामध्ये आहोत. आम्ही टीकेचे घाव सोसले पाहिजेत. तुम्ही राजकारणामध्ये आहात ना, राजकारणामध्ये तुम्ही काम करताना तुम्हाला प्रत्येकाला एकाच वेळेला खुश ठेवता येत नाही. एक मोठा समाज तुमचा नाराज होत असतो आणि नेमका तो मुद्दा पकडून लेखक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत किंवा अशा प्रकारचे स्टँडअप कॉमेडियन अलीकडच्या काळामध्ये जर त्याच्यावरती काही भाष्य करत असतील तर ती समाज तोडण्याची भाषा कशी होईल? अजिबात होत नाही. तुमच्या राज्यामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या कार्टूनिस्टना, व्यंगचित्रकारांना, कॉमेडियनना UP सरकार राज्यात तुरुंगात टाकलेलं आहे. महाराष्ट्रात तो पॅटर्न जर कोणी लावत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला छेद देत आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्ष नेताच नाही सर अजून सभागृहाला. ही सुद्धा स्वातंत्र्याची गळचेपीच आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्ष नेता नाही, ही स्वातंत्र्याची एक